आणि यानंतर बातमी आहे नागपूरमधल्या हिंसाचाराशी संबंधित। सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर द नागपूर फाईल्सचा पुढचा अंक सुरू झालाय। नागपुरात राडा होण्याआधीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। काही तरुण महाल परिसरात पाहणी करत असल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय। तसंच काही लोक या चौकामध्ये जमतायत असं सुद्धा सीसीटीव्हीच्या फुटेजमधनं स्पष्ट होत आहे। हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले असून पोलीस या व्हिडिओंचा अधिक तपास करतात। तर एकीकडे नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये बांगलादेश कनेक्शन संदर्भात चर्चा होत असताना यात काश्मीर पद्धतीनं मोडस ऑपरेंडी दिसून येत असल्याचं तपास यंत्रणांच्या लक्षात आलंय। हा हिंसाचार पूर्वनियोजित असून ट्रॉलीमधनं दगड घटनास्थळी आणले गेले होते। राडेबाजांनी तोंडावरती मास्क वापरलेला होता, मास्क लावलेला होता आणि त्यानंतर दगडफेक केली। महत्त्वाची बाब अशी की काश्मीरमध्ये जसं सुरक्षा यंत्रणांना लक्ष केलं जातं त्याच पद्धतीनं नागपूरमध्ये पोलिसांना लक्ष केलं गेलं, त्यांच्यावर दगडफेक झाली। काश्मीरप्रमाणेच नागपुरातही हिंसाचाराची मोडस ऑपरेंडी ही सारखी असल्याचं प्रथम दर्शनी आढळलंय। त्यामुळे आता या प्रकरणाची एनआयए कडनं चौकशी होऊ शकते अशी माहिती मिळतेय। आणि याच नागपूर हिंसाचाराचं बांगलादेश कनेक्शन असल्याचंही बोललं जात आहे। बांगलादेशमधनं हिंसा भडकवणारे मेसेजेस व्हायरल केले गेले असा आरोप होऊ लागलाय। तर दुसरीकडे चिथावणीखोर पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले जातात। तर फहीम खानसह एकूण 6 आरोपींवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय। घटनेचे व्हिडिओज, सीसीटीव्ही फुटेज यासह विविध पुराव्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे। बांगलादेश कनेक्शन कसं आहे, कसं एस्टॅब्लिश केलं, काय सांगणार? नाही, त्याचा असा काही ते एस्टॅब्लिश झालेला नाही आहे, कारण आता ते तपास चालू आहे। जर ते त्यांची प्रोफाईलमध्ये कोणी कंट्रीचं नाम लिहिलं आहे तर ते जिन्युइन आहे की चुकीचं आहे ते काय ते आम्ही तपास करतो। ऑरिजिनेट तर नागपूरमधून झालेले आहे, जे ऑरिजिनेट झालेले आहे। नंतर ते काही बाहेरचे लोक पण आहेत, त्यांनी जे शेअर केलेलं आहे आणि त्यांनी त्यामध्ये काही लोक असे पण आहेत ज्यांनी हे व्हायलन्सला ग्लोरिफाय केलेलं आहे। जे बाहेरचे कुठले लोक आहेत? ते प्रोफाईल वगैरे सगळे आहे यामध्ये, आम्ही त्याची माहिती घेतो। देशांतर्गत आहे की विदेशात, बाहेरच्या देशातले ते आम्ही कसं सांगू शकता जेव्हा त्यांची इन्फॉर्मेशन येणार नाही, पण ते नागपूरचे नाही आहे। त्यांचे प्रोफाईलमध्ये असं ते लिहू शकतात की ते बांगलादेश आहे की किंवा हे कंट्री आहे, पण त्यांना व्हेरीफाय करण्याची हे गरज आहे।